राहिलाय बॉल सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. पहिल्या बॉलवर पहिला हादरा, पहिली सफलता फलंदाज बाद. इट्स अ फेअर बॉल. त्यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर सीमारेषेच्या पलीकडे चौकारामध्ये परावर्तित झाला. या 4च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या 0वरनं 4 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल तो घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. इथे मात्र चांगला फटका अलॉंग द कार्पेट खेळलाय क्षेत्ररक्षक. तो तिथे चेंडूला जोपर्यंत उचलेल एक धाव ती घेतली गेली आहे. मैदानाच्या आतमध्ये चेतन पवार आहेत आणि साथीने जर आपण पाहिलं तर पवन कोळी. ज्याला जर आपण पाहिलं तर 5 बॉल फेस केलेत, 5 धावांवर बॅटिंग करतोय. चेतन पवार ज्यांना आतापर्यंत स्ट्रायकर रेनकडे येण्याची संधी मिळालेली नाही. मॅच एक रंगतदार सामना आपल्याला तो मैदानाच्या आतमध्ये सध्या पाहायला मिळतोय. स्वामी 11 पारधी ज्यांनी टॉस जिंकलाय, पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. गजानन बापू युवा मंच या टीमला त्यांनी पहिल्यांदा फलंदाजी करण्याकरता प्राचारण केलं गेलं आणि सध्या जर आपण पाहिलं तर चांगला खेळ तो मैदानाच्या आतनं आपल्याला पाहायला मिळतोय.
गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल तो घेऊन जाण्याकरता सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी इथे ती या ओव्हरमध्ये साकार केली जाईल. यावेळेस मात्र मोठ्या फटक्याकरता जायचं आहे. तिथे बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन ते पाहायला मिळत नाही. सहाय्य धावसंख्या राफल कावर आहे. एक विकेटचं पतन ते आतापर्यंत आपण पाहिलंय. मनीष धनगर ते सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. समोर पवन कोळी. इथे यष्टी उद्ध्वस्त झाली आहे. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, हे गोलंदाजानं फलंदाजाला सांगितलंय आणि परतीचा प्रवास तो करायला भाग पाडलाय. विकेट मिळवली आहे. खेळाडू बाद. धावसंख्या जर आपण पाहिले तर 10-2 आहे. 1.4चा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. मनीष चांगली गोलंदाजी सध्या त्याच्या वतीनं आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळते. आपटून टाकलेला बॉल शॉर्ट ऑफ लेनचा होता. खांद्याचा चांगला वापर केला होता. एक रन घेण्याचा मोह दर्शवला होता, मात्र रोखलं गेलं. धावसंख्या पूर्णपणे स्थिर स्थावर ते आपल्याला पाहायला मिळते. गजानन बापू युवा मंच हा संघ जर आपण पाहिलं तर थोडासा अडचणीमध्ये आहे, मात्र चेतन पवार यांनी ज्या पद्धतीनं अर्धशतकीय धमाकेदार इनिंग मैदानाच्या आतनं पेशकश केली होती, अगदी ती इनिंग आठवून खेळ तो त्यांना मैदानाच्या आतनं करावा लागेल. खराब बॉल आहे. आखूड टप्प्याचा, अगदीच आखूड टप्प्याचा होता. पनिश केलंय, बॉलला पाठवलंय लॉंग लेग मधनं. वन बाउन्स ओव्हर दी रोप, सीमा रेषा पार. चेंडू चौकारामध्ये परावर्तित झाला. इथे रन्स मिळतील 4.
सज्ज होईल गोलंदाज आपल्या गोलंदाजाच्या ट्रॅकवरनं. इथे मात्र हा बॉल डाव्या स्टीच्या अतिरिक्त बाहेर राहिलाय. तिथे वाईटचा इशारा पंचाच्या माध्यमातून येतोय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते. ती एकंदर 15 ही धावसंख्या दाफलकावर आहे. इथे मात्र फुल टॉस आहे आणि त्याला फुल टोल वसूललाय. बॉलला उंच हवेतनं पाठवून दिलाय सीमा रेषा पार. प्रेक्षकांच्या भेटीला चेतन पवारच्या बॅटमधनं आलेला पहिला दमदार क्वालिटी हिट षटकार. षटकार आलाय. या षटकाराच्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होते. फुल टॉस होता आणि त्याला फुल टोल वसूललाय. अगदी अप्रतिम फटका तो इथे आपल्याला पाहायला मिळालाय. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर टप्पा खाल्यानंतर फिरत गेत असताना विकेट किपरच्या हातामध्ये गेला. डॉटच्या स्वरूपाने निघत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 21. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी ती आपल्याला इथे सध्या पाहायला मिळते. धावसंख्या 21 ला 2 आहे. 2.3 चा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. चांगली गोलंदाजी ती इथे केली जाते. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी केली जाते. एक फुलटॉस पडला त्यावर सपाटून मार तो खावा लागला. इथे आणखी एकदा समोर फोर्स केले बॉलला. क्षेत्ररक्षकाला कुठली संधी नाही. पहिल्या टप्प्याखेरीज बॉल जाईल सीमारेषा पार. चेतन पवार यांच्या बॅटमधनं आलाय हा चौकार 4. चांगली फटकेबाजी सध्या मैदानाच्या आतनं आपल्याला पाहायला मिळते. चांगले स्ट्रोक सध्या मैदानाच्या आतनं खेळले जात आहेत. नवीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये प्रोव्हाइड करायचा आहे. इथे मात्र विकेटचं पतन ते होत असताना आपल्याला पाहायला मिळते. माघारी परतावं लागेल. खूप मोठी विकेट आली आहे. जो फलंदाज खोऱ्यानं धावा ओढत होता या टीम करता धावा सातत्यानं बनवत आलाय त्या चेतन पवार त्याला माघारी जावं लागतंय. एक महत्वाची विकेट इथे पाहायला मिळाली. RK इन्फ्रास्ट्रक्चर विकेट ती येत असताना आपण पाहत आहे. थोडासा विचित्र पद्धतीने हा चेंडू खेळला गेला होता. बॅटच्या अगदी एजला लागला तर नंतर हवेमध्ये राहिला आणि क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. गोलंदाजा ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र खोल टप्प्याचा बॉल. संधी होती तिथे क्षेत्ररक्षकाला झेल टिपण्याची. मात्र अंतिमच्या क्षणी बॉल हातात निसटला. तिथे जर आपण पाहिलं तर धावसंख्या 26 आहे. 3 विकेटच्या पतनानंतर 3 ओव्हरचा खेळ
तो कंप्लीट झालाय. फलंदाजीची थोडीशी तारंबळ उडालेली आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळते, कारण तिसऱ्या ओव्हरपर्यंत विकेट गमावल्या 3 आणि धावा झाल्यात धाफलकावर 26 धावा. मोठा आकार देण्याचा प्रयत्न करावा लागेल. एक ठोस टोटल ती धाफलकावर उभी करण्याचा प्रयत्न तो तुम्हाला करावा लागेल. पुढचा बॉल इथे मात्र बॅटची कडा घेतली आणि त्यानंतर शॉर्ट फाईन लेग मध्ये वळाला. इथेही संधी निर्माण ती होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. 26 ला 3 अशी स्थिती आहे. 3.1 चा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. आजच्या शेड्यूलची पहिली मॅच आहे. आजचा शेड्यूल तो इथे सुरू झाला. यानंतर नेक्स्ट मॅच हॉटेल सुमेर सिंग आणि चंद्रवर्षा एंटरप्राइजेस ज्यांच्यामध्ये नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चंद्रवर्षा एंटरप्राइजेस आणि हॉटेल सुमेर सिंग दोन्ही संघ आपण सज्ज राहायचे. धावसंख्या 32 ही धावसंख्या राफलगावर आहे. 3.2 चा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. आक्रमकता ती दाखवणं गरजेचं आहे. जळगाव ग्रामीण प्रीमियर लीगचा हा थरार खूप चांगली स्पर्धा आयोजित केली गेली. खूप मेहनत घ्यावी लागली आयोजकांना. खरं तर आमची किरणदादा असतील थोडंसं हात फ्रॅक्चर आहे, मात्र तरीही ही स्पर्धा यशस्वी व्हावी म्हणून सगळ्यात आधी सकाळी 6:30-7च्या दरम्यान इथे येतात आणि संपूर्ण आयोजन नियोजनाचा हा मोठा डोलारा आहे तो पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत. आमचे चेतन भाऊ असतील त्यांनी खूप जास्त मेहनत या स्पर्धेला यशस्वी करण्याकरता घेतली आहे. त्यांचे अन्य सहकारी ज्यांनी अगदी खूप चांगलं काम, ज्यामध्ये मग सर्वच जी नावं आहेत, गजानन बापू असतील, अन्य सहकारी असतील, पिंटू दादा, सर्वांनीच खूप चांगली मेहनत घेतली आणि ही स्पर्धा यशस्वी करण्याकरता अहोरात्र मेहनत केली आहे. पुढचा बॉल इथे मात्र हा बॉल तो उडवलाय, चाललाय मिड विकेटच्या बाहेर. धमाका तो मैदानातनं पेशकश केलाय. षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर 38, 3 विकेटच्या पतनानंतर षटकार येणं गरजेचं आहे. आणि इथे ते षटकार मैदानात खेळतोय फलंदाज कल्पेश. 4 बॉलमध्ये 13 वर बॅटिंग करतोय. आणखी एक फुल टॉस मिळाला, त्यालाही उडवलंय आणि पाठवून दिलंय सीमा रेषेच्या बाहेर. सुरुवातीला रन बनत नव्हत्या, मात्र आता रन बरसू लागल्यात. अगदी वेगानं धावसंख्या ती धावलकावर वाढत असताना पाहायला मिळाली. 3.4 नंतर आता 44, 3 विकेटच्या पतनानंतर. पुढचा बॉल इथे मात्र हा बॉल ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला, फ्रंट ऑफ द स्क्वेअर, आणि मिड विकेटच्या मध्यावर जोपर्यंत क्षेत्ररक्षकाने चेंडूला उचललं 1 रन ती धाफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीने धाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या 45, 45 धावा या धाफलकावर लागलेल्या अधोरेखित झालेल्या आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाल्यात. शांतता ती होती, मात्र ती दूर केली गेली. आक्रमकता आता सुरू झाली. आता प्रत्येक बॉलवर फलंदाज अगदी झेपावतोय आणि मोठ्या फटक्या खेळण्याचा प्रयत्न करतोय. इथे एक सिंगल ती राफलकावर जोडली जाते. 4 ओव्हरचा खेळ झालाय. 46, 3 विकेटच्या पतनानंतर.
गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज तो सज्ज होत आहे. आपल्या षटकातील पुढचा बॉल यावेळेस ऑन साईडला. चेंडूला मिड विकेटकडे पुन्हा एकदा वळवलं. जास्तीत जास्त प्रयत्नांचा कल जर आपण पाहिला ना तर तो मिड विकेटच्या बाजूने असतो. फलंदाज मिड विकेट, काऊ कॉर्नर आणि स्क्वेअर लेग तिथे जास्तीत जास्त फटके खेळून धावा मिळवण्याचा प्रयत्न सातत्याने करताना पाहायला मिळतात. क्रॉस बॅटेड फटके, त्याच्यामुळे रन्स त्या वेगाने वाढवण्याचा प्रयत्न तो आपण सातत्याने मैदानाच्या आतमधनं पाहिला आहे. मात्र मिडल ऑफ द बॅट तुम्ही कुठेही फटके खेळले तरी रन्स ते तुम्हाला मिळतील. कधी कधी प्री माइंडेड बॅटिंग जी आहे ना ती अंगलट येते आणि इथे जर आपण पाहिलं तर रन्स त्यांची गरज आहे. फुलटॉस दिले जातील तेवढे मैदानाच्या बाहेरच सापडतील. आणखी एक फुलटॉस, त्याचा खरपूस समाचार. बॉलला उडवून फेकून दिलंय सीमा पार. इथे आलाय दमदार आणि दर्जेदार हा षटकार. सुशीलाई आर्ट्स षटकार तो आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकाने क्षेत्ररक्षण करताना थोडस स्वतःला सांभाळून क्षेत्ररक्षण करा. आणखी एक बॉल उंच हवेमध्ये उडालाय. किती दूर जाईल ते आपल्याला बघायचंय आणि तो सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातापर्यंत गेलाय. माघारी परतावं लागेल. विकेटचं पतन. खेळाडू बाद. दोन कूलर कोणी लावले? तो कूलर कमी करायला पाहिजे थोडा, माईक मध्ये जाईल तो. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज मनीष धनगर तो गोलंदाजी करण्याकरता सज्ज झाला. यावेळेसचा बॉल इथे फलंदाजाला बीट करतोय. विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. चांगली गोलंदाजी करतोय मनीष. पहिल्या ओव्हरमध्ये त्यानं चांगल्या पद्धतीचा मारा तो अद्यावत केला होता. तो मनीष सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. 4 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. प्रवीण मैदानामध्ये फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र ऑन साईडला फटका चांगला खेळला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. जोपर्यंत बॉलला फील करेल तिथे एक या धावसंख्येवर समाधान मानावं लागेल. चांगलं कमबॅक केलंय मनीषनं. आधी थोडासा सपाटून मार खावा लागला होता. दुसऱ्याच बॉलवर एक गगनचुंबी प्रहार फुलटॉस दिला होता. योग्य त्याने फायदा घेतला रजा. मात्र त्यानंतर मनीषनं योग्य त्याने कमबॅक केलंय. फलंदाजाला बांधलंय, रोखून धरलंय. अडचणी त्याच्याकरता पेशकश केल्यात आणि धावसंख्येला इथे लगाम लावली आहे. रिव्हर्स आणि या वेळेचा रिव्हर्स तो सरळ लाईटच्या स्टँडवर जाऊन पडेल. चेंडू सीमा रेषा पार. दमदार क्वालिटी. सुशीलाई आर्ट्स षटकार 6. धावसंख्या 61 आहे.
5.1 खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. थोडासा दिवसा या मैदानावर कॉमेंट्रीचा आवाज तो म्यूट असतो, कमी असतो, कारण बाजूला न्यायालय आहे, त्यामुळे इथे शांतता ती गरजेची आहे. त्यामुळे खूप जास्त व्हॉइस किंवा खूप जास्त फोर्सनं कॉमेंट्री ती सुरू नाही आहे सध्या. धावसंख्या ती जर आपण पाहिली तर 61 वर स्थिर आहे. 4 विकेटच्या पतनानंतर 5.2चा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. मोहित पाटील सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. 8 बॉल फेस केले, 16वर बॅटिंग करतोय. प्रवीण 3 बॉलमध्ये 2 वर. गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. गोलंदाज विष्णू चांगल्या टप्प्यावर मारा विष्णूकडनं सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल इथे मात्र फटका तो फसलाय. बॉल हवेत आहे, मात्र क्षेत्ररक्षकापासून दूर राहिलाय. 1ला 2 मध्ये कन्वर्ट करण्याची इच्छा दर्शवली आहे. फिकी येईल तोपर्यंत नेमकं काय घडलंय ते पाहण्याकरता तिसऱ्या पंचांना इथे प्राचारण केलं गेलंय. बघूया टेक्नॉलॉजीचा वापर करून काय डिसिजन तो इथे येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. सेफ आहे, नॉट आउट. धावसंख्या जर आपण पाहिली तर 63 धावा या धाफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंतिम षटक स्लॉग ओव्हर ते प्रगतीपथावर आहे. इथे पंचांकडनं नोचा इशारा आलाय. हा भीमर आहे. भीमरचा बॉल तो इथे आपल्याला पाहायला मिळालाय. धावसंख्या त्याच्यामध्ये वाढ होतीये. धावसंख्या अशा योग्यतेनं वाढवणं आता गरजेचं आहे. चांगले फटके मैदानाच्या आतनं पेशकश करणं आता गरजेचं आहे. फ्री हिटची संधी आहे येणाऱ्या 3 बॉलवर. बघूयात फ्री हिट काय इथे मैदानाच्या आतनं खेचले जाईल. त्यावेळेस मात्र समोरच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉलला फील्ड करेल 1 रन. चार चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. इथे मात्र हा बॉल फलंदाजाला टाटा बाय बाय म्हणतोय. विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. इथे बॅटिंग साईट रिव्ह्यू आहे. फलंदाजांनी रिव्ह्यू घेतलाय. इट्स अ फेअर बॉल. 5 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. शेवटचा बॉल या ओव्हरचा गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होते. पूर्वार्धाचा खेळ तो संपण्याच्या मार्गावर आहे. आणि इथे पूर्वार्धाचा खेळ आपल्या स्टाईलनं फिनिश करण्याचा प्रयत्न फलंदाजानं केलाय. बॉलला फेकून दिलंय सीमा रेषा पार. इथे इशारा केलाय जाता जाता. धावसंख्या धाफलकावर 71. 71.
विजयाकरता 72 धावसंख्येचं लक्ष्य. नेक्स्ट मॅचचा टॉस. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण नाणेफेक करण्याकरता लगेचच संपर्क साधा. नेक्स्ट मॅच मध्ये टीम हॉटेल सुमेर सिंग आणि चंद्रवर्षा एंटरप्राइजेस टॉस करता यायचंय.
तर पूर्वार्धाचा खेळ तो समाप्त होऊन उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. विजयाकरता 72चं लक्ष्य. 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पहिला बॉल घेऊन गोलंदाज सज्ज. पहिला बॉल फक्त तिथे दिशा दर्शवली. एक सिंगल मिळवण्याचा उद्देश होता आणि ती एक सिंगल दाफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीने डावाची सुरुवात, इनिंगची सुरुवात. पहिली एक धाव दाफलकावर अधोरेखित झाली आहे. गोलंदाजी योग्य तऱ्हेने सध्या होत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. पुढचा बॉल शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. चुकीच्या दिशेने खेळला. खरं तर वळवून मारण्याची गरज होती, मात्र तिथे तुमचं शॉर्ट सिलेक्शन क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचं असतं. तुमचं शॉर्ट सिलेक्शन चुकलं तर मग तुमची फटके चुकतात आणि त्यामध्ये तुमची विकेट किंवा मग डॉट बॉल येण्याची शक्यता जास्तीत जास्त असते. आणि ते झालं. यावेळी शॉर्ट सिलेक्शनमध्ये थोडीशी गफलत पाहायला मिळाली. त्यामुळे एक निर्धाव चेंडू तो येत असताना आपण पाहतोय. आणखी एकदा डाव्याष्टीवर राहून बॉल सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक डॉट बॉल तो तिथे निघत असताना आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव डॉटच्या स्वरूपाने चेंडू येतो. एकंदर 3 चेंडूचा खेळ. त्यानंतर धावसंख्या 1 आहे. डावाच्या सुरुवातीलाच चांगली गोलंदाजी ती पाहायला मिळते आणि करणं गरजेचं आहे. कारण 72 धावसंख्येचं टार्गेट ते तुम्ही सेट केलं आहे आणि 72 धावसंख्येचं टार्गेट डिफेंड करण्याकरता एक 2 ओव्हर चांगलं येणं ते अत्यावश्यक आहे. इथे उडवलंय बॉलला. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिथे कुणीही नाही आहे. त्यामुळे बॉल पहिल्या टप्प्याअखेरीस क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर टपली मारत निघून जातोय सीमारेषा पार. चौकार 4. त्यावेळेस मात्र बॉल तिथे जोपर्यंत उचलला एक सिंगल ती दाफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीने दाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या 6 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना पाहिला मिळते. 5 चेंडूचा खेळ तो समाप्ती. एखेरीस 6 ही धावसंख्या दाफलकावर आहे. शेवटचा बॉल या ओव्हरचा गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा बॉल. इथे मात्र हा चेंडू थोडासा खाली राहिला. फलंदाजाला बीट करतोय. विकेट कीपरच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपाने जात असताना पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्तीला आलाय आणि एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर दाफलकावर धावसंख्या विदाउट लॉस 72 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 6 धावा. चांगला सामना इथे आपल्याला पाहायला मिळतोय. स्वामी 11 पार्थी हा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय. नाणेफेकीचा कौल जिंकला. पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता. रोखलं गेलं. गजानन बापू युवा मंच या संघाला. मात्र सध्या गजानन बापू युवा मंच संघ अगदी योग्यतेनं गोलंदाजी करून फलंदाजांना रोखण्याचा प्रयत्न तो त्यांच्या वतीनं सध्या आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र कव्हर मध्ये उडवण्याचा इरादा दर्शवलाय. बॉल हवेत आहे. थांबवणं कठीण आहे. बॉल निघून जाईल. कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारमध्ये परावर्तित होईल. इथे आलाय सुशिला यार्ड्स. चौकार 4. इथे मात्र हा बॉल तो सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात गेलाय. इथे एक चांगला वेल जज कॅच तो पाहायला मिळतोय. विकेट येते खेळाडू बाद.
1.3 नंतर 10 ही धावसंख्या धावफलकावर आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर सध्या गोलंदाज हितेंद्र, ज्यांना आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहताय. बघूया पुढचा बॉल. इथे मात्र फटका तो हवेत उडवलाय क्षेत्ररक्षक. बॉलच्या खाली एक चांगला झेल संपलाय. आणखी एका बॅटरचा खेळ. विकेटचं पतन. खेळाडू बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळते. सध्या धावफलकावर 10 धावा आहेत. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅक करणं गोलंदाज सज्ज होतोय. इथे मात्र हा बॉल तोही देहेष्टीला स्पर्श करतोय आणि विकेटच्या मागे जातोय. निर्धाव डॉटच्या स्वरूपाने चेंडू निघत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. 10-2 अशी स्थिती आहे सध्या. शांतता आहे मैदानाच्या आतमध्ये. मात्र ही शांतता वादळापूर्वीची आहे. हे फलंदाजांना चांगली फलंदाजी करताना मैदानाच्या आतनं स्पष्ट करावं लागेल. इथे फटका चांगला आहे. बॉल रडार मध्ये होता, मग त्यावर आघात केलाय. बॉलला पाठवलंय मिड विकेटच्या क्षेत्रातनं सीमारेषेच्या बाहेर चौकारामध्ये परावर्तित केलंय. 4. 2 ओव्हर नंतर 14 धावा 2 विकेटच्या पतनानंतर. धावसंख्या 16 आहे सध्या. 2 विकेटच्या पतनानंतर 2.3 चा खेळ तो कंप्लीट झालाय. उन्हाचा कहर हळूहळू पुन्हा एकदा पूर्ववत झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. जळगाव तसंही थोडंसं तापलेल्या उन्हाकरताच ओळखलं जातं आणि सध्या आज जर आपण पाहिलं तर ते ऊन तापत असताना आपण मैदानाच्या आतनं पाहताय. 2.4 नंतर धाव फलकावर 16 धावा आहेत. अजूनही 2 चेंडू या ओव्हर मधले शिल्लक आहेत. मात्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांना पूर्णपणे शांत केलंय असं म्हणायला हरकत नाही. ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली जाते, एखाद दुसरा चौकार षटकार येतोय, मात्र त्यानंतर निर्धाव चेंडूने तो षटकार चौकार कव्हरअप करण्याचं काम गोलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला सातत्यपूर्ण पाहायला मिळतंय. कल्पेश तो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि 4 बॉल त्यानं हाताळलेत. त्यामध्ये धावा त्यानं फक्त खर्च केल्या 2. याच पद्धतीची किफायतदार षटकं ती गरजेची आहेत गजानन बापू युवा मंच या संघाला. आणि अगदी त्यांचे गोलंदाज प्रयत्नांची पराकाष्ठा करताना योग्य टप्प्यावर गोलंदाजी करून फलंदाजांना रोखून धरतायत. इथे मात्र बॅटची कडा बॉल बिटवीन द गॅप चाललाय. मात्र क्षेत्ररक्षक तिथे वेगानं चेंडूवर झेपावला, बॉलला स्टॉप केलं. 1 त्यापेक्षा जास्त मिळणार नाही. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकत असताना 17 वर
तिसरं षटक ते प्रगती पथावर असताना 17 धावा या धाफलकावर आहेत. शेवटचा बॉल आहे. इथे फटका फसलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक कुठे आणि बॉल कुठे? क्षेत्ररक्षकानं अंदाज बांधण्याकरता चेंडूवर धाव तर लावली, मात्र तो वेगळ्या दिशेने धावत होता आणि बॉल वेगळ्या दिशेने येऊन पडला. इथे रनआउटची संधी आहे, मात्र चुकीच्या ठिकाणी आणि चुकीच्या पद्धतीने फेकी ती आपल्याला पाहायला मिळाली. त्यामुळे तिथे 2 रन त्या कंप्लीट झाल्या. या 2च्या मदतीनं 3 ओव्हरचा खेळ तो समाप्ती अखेरीस 19 रन्स या राफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. ला 2 अशी स्थिती आहे. 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर एक युवा टॅलेंटेड गोलंदाज, ज्याला गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केले गेले. अगदी अल्पावधी आणि कमी वयात गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज झालेला गोलंदाज जो आपल्याला पाहायला मिळतोय, प्रशांत कोळी, ज्याला सध्या आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहताय. इथे मात्र चांगला फटका प्रशांतच्या विरोधामध्ये एक सिंगल ती धाफलकावर अधोरेखित केली जाते. एकेरीच्या मदतीनं धाफलक ते पुढे सरकत्याने धावून पोहोचते 20 या आकड्यावर. 3.1 चा खेळ, त्यानंतर 20 ही धावसंख्या धाफलकावर आहे. प्रशांत आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. इथे चांगला बॉल आहे. टप्पा खाल्यानंतर फिरत घेतली, फलंदाजाला शांत केलं, देहेष्टीवर जाऊन आदळला एक निर्धाव चेंडू तो इथे आपल्याला पाहायला मिळाला. या ओव्हरचा विचार केला तर याही ओव्हरमध्ये गोलंदाजांनी आपलं वर्चस्व ते प्रस्थापित ठेवलंय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी ती करत असताना फलंदाजांना शांत ठेवलंय. यावेळेचा बॉल ऑफस्टंपवर पडला, अतिरिक्त बाहेर निघालाय. पंचाने वाईट म्हणून करार केलाय. अतिरिक्त धावसंख्येनं भर, धावसंख्या 21 धावा. चांगली गोलंदाजी करतोय. एखादा चेंडू भरकटणं या वयात गोलंदाजी करत असताना जायज आहे, कारण गरम रक्त आहे. इथे 1-2 चांगले बॉल पडले की मग व्हेरिएशन करण्याचा इरादा तो दर्शवला जातोय. बघा यावेळेस मात्र चेंडू टप्पा खाल्यानंतर फिरत घेतोय, बाहेर निघतोय, विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. एक डॉट बॉल तो पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करतोय, इथे व्हेरिएशन करतोय. चेंडू बरोबर थोडीशी कलाकारी अदाकारी ती दाखवण्याचा प्रयत्न गोलंदाज प्रशांतकडे होतोय. फलंदाज मात्र हतबल आहे, हताश आहे, शांत आहे. इथे यष्टी उद्ध्वस्त झाली आहे. पुढच्या दरवाज्यात वॉचमन उभा करून काय फायदा? चोरानं मागच्या दरवाज्यातनं काम तमाम केलंय. विकेटचं पतन झालंय. फलंदाज बाद. इथे मात्र षटकार तो मैदानाच्या आतनं खेचला गेलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि नुसता आलेला नाही, षटकार चौकारांची आतिषबाजी करण्याकरता आलाय हे सांगतोय. एक चांगला मोठा फटका तो त्याच्या बॅटमधनं आलाय. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या आता मात्र फ्लाय होतीये. खूप काळ शांत होती. ओव्हर पिच होता बॉल आणि ओव्हर पिच बॉल योग्य तऱ्हेनं तिथे खेळून काढलाय बॅटरनं. कमी गतीने टाकला. इथे लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत फील्ड केला एकच रन ती धाफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीनं ओव्हर झाली आहे ती समाप्त. धावसंख्या 28 आहे. येणारे इथनं बॉल शिल्लक राहिलेच आता 12 आणि या 12 बॉलमध्ये विजयाकरता जवळपास 44 या धावसंख्येची गरज.
पहिलाच बॉल तो उडवलाय आणि पाठवलंय त्याला प्रेक्षकांच्या भेटीला. बॉल सीमा रेषा पार. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. सज्ज होतोय गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन. यावेळेस मात्र हा बॉल बॅटची कडा घेतली. क्षेत्ररक्षक चुकी करतोय आणि चुकीचं भुगतान संपूर्ण टीमला करावं लागेल, कारण बॉल गेलाय थर्ड मॅन मधनं सीमारेषेच्या बाहेर. चौकार. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या ती आता वाढताना आपल्याला पाहायला मिळते. खूप काळ धावसंख्या शांत होती, मात्र जसं षटक क्रमांक 5 प्रगतीपथावर आलंय, फलंदाजाने आपले हात खोललेत, आक्रमकता सुरू केली आहे. पुढचा बॉल इथे मात्र चांगला बॉल आहे. फुलर लेंथवर चेंडूला हाताळला. बॉलला विकेट किपरच्या हातामध्ये नेलं. एक डॉट बॉल तो येत असताना आपण पाहत आहे. वेगानं गोलंदाजी करणं ते गरजेचं आहे आणि सध्या जर आपण पाहिलं तर प्रचंड वेगानं गोलंदाजी ती मैदानाच्या आतनं सुरू आहे. फुलर लेंथवर चेंडूला हाताळत असताना फलंदाजाला शांत करण्याचं काम ते सध्या मैदानाच्या आतनं करतायत गोलंदाज. यावेळेसचा बॉल त्याला योग्य त्याने हेरला. बिटवीन द गॅप खेळायचं आहे, मात्र फिल्डिंगचा स्तर तो चांगला राहिलाय. बॉलला केलं स्टॉप. एकाच रनवर तिथे मानावं लागेल समाधान. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकत असताना 39 39 धावा. 4.4चा खेळ समाप्ती एखेरीस. येणारे 8 बॉल ते इथं शिल्लक आहेत आणि त्यामध्ये विजयाकरता 33 या धावसंख्येची गरज आहे. 8 बॉलमध्ये 33. येणारे 2 बॉल दोन्ही टीम करता खूप महत्वाचे आहेत. बघूया येणारे 2 बॉल कशा पद्धतीचे असतील. इथे अलॉंग द कार्पेट पुन्हा एकदा सिंगल, त्यावरच समाधान मानावं लागेल. 1च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ जरी आली असली तरी विजयाकरता आता 7 बॉल आणि 32 धावसंख्येची गरज आहे. मॅचला बनवलं गेलंय. मॅच आपल्या बाजूने खेचली गेली आहे. सुरुवातीला 72 धावसंख्येची मॅच थोडीशी साधी सोपी सरळ वाटत होती. आता मात्र ते समीकरण खूप जास्त कठीण झालंय, कारण येणारे शेवटचे 6 चेंडू ते शिल्लक राहत आहेत आणि इथे विकेट ती येत असताना आपल्याला पाहायला मिळते. माघारी परतावं लागेल धावचीच्या स्वरूपानं फलंदाजाला. विकेटचं पतन होते. आता येणारे बॉल शिल्लक आहेत शेवटचे 6 आणि विजयाकरता गरज आहे तब्बल 5 षटकारांनी एक दुहेरी 32 धावसंख्येची गरज. पुढचा बॉल इथे मात्र फुल टॉस आहे. बॉडी लाईनवर ऑन साईडला चौकाराकरता खेळलाय आणि चौकार तो तिथे परावर्तित केला जाईल. आता विजयाकरता 28 या धावसंख्येची गरज आहे. रिव्ह्यू ऑलरेडी लॉस आहे बॅटिंग करणारे. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 40 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल तो घेऊन जाताना सज्ज होतोय. बघूया कशा पद्धतीने खेळ येणाऱ्या 5 बॉलमध्ये तो मैदानाच्या आतनं साकार केला जातोय. 5 बॉलमध्ये प्रत्येक चेंडूवर आक्रमकतेनं मोठे फटके खेळणं गरजेचं आहे.
इथे क्लीन बोल्ड. यू मस्ट, आय विल डेफिनेटली हिट, हे गोलंदाजानं फलंदाजाला सांगितलं आणि त्याला परतीचा प्रवास तो करायला भाग पाडला. चेंडू यष्टांवर जाऊन आदळला. फर्निचर डिस्ट्रॉईड झालं. आर के इन्फ्रास्ट्रक्चर विकेट. खेळाडू बाद. सज्ज होईल गोलंदाज आपल्या गोलंदाजाच्या ट्रॅकवरनं. पुढचा बॉल घेऊन इथे मात्र वळवण्याचा प्रयत्न. डाव्या स्टीवर राहिलाय बॉल. तिथे तिसऱ्या पंचाची मदत घेतली आहे. वाईट सॉफ्ट सिग्नल, तिथे वाईटचा इशारा आहे. मात्र गोलंदाज मध्ये आला होता त्यामुळे तिथे तिसऱ्या पंचाची मदत घेतली गेली आहे. इट्स अ वाईट. धावसंख्या ती 45 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल इथे मात्र ऑनसाईडला जोरकस मारण्याचा प्रयत्न. मॅचमध्ये षटकारांची गरज होती मात्र षटकार ते खेळणं शक्य झालं नाही. त्यामुळे इथे मॅच थोडीशी दूर निघून चालली आहे. येणारे इथनं 3 बॉल विजया करता. एक दूरचा पल्ला, खूप मोठा पल्ला, तो तुम्हाला गाठायचा आहे. कारण 72 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सुरुवातीपासूनच थोडंसं बॅकफुटला ठेवलं बॅटर्सनं. यावेळेस पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचा प्रयत्न असफल राहिला. बॅटच्या कडेला लागला बॉल. इथे डॉटच्या स्वरूपाने येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. एकंदर 47 पर्यंत बदल मारली गेली आहे. येणारी 2 बॉल 25 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे एक मोठा विजय तो संपादित करण्याच्या मार्गावर. सध्या 72 धावसंख्येचं टोटल असतानाही टीम गजानन बापू युवा मंच अगदी चांगली कामगिरी राहिली आहे. थोडीशी फलंदाजीच्या माध्यमातून खराब कामगिरी राहिली स्वामी 11 पारधी या टीमची. यानंतर हॉटेल सुमेर सिंग आणि चंद्रवर्षा एंटरप्राइजेस या 2 टीममध्ये मॅच पाहायला मिळेल. इथे मात्र डॉट बॉल आणि त्याबरोबर विजयी होती टीम गजानन बापू युवा मंच. गजानन बापू युवा मंच या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. हार्ड लक टीम स्वामी 11 पारधी. या स्पर्धेतील अखेरचा लीग फॉर्मॅट मधला सामना होता त्यांचा स्वामी 11चा आणि तो पराभवाच्या छायेखाली जावं लागलंय. गजानन बापू युवा मंच जर आपण पाहिलं तर 3 पैकी 3 मॅचेस या स्पर्धेतला या टीमनं जिंकल्यात. मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे कल्पेश सोनावणे. कल्पेश राहिलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. या कल्पेश प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपलं आहे स्वागत.